जेवायला जाऊ शकत नाही, दूध प्यायला जाऊ शकत नाही, तर ती आईला आवाज देते. कुत्री तपिले कसे आवाज देतात बघा. कुत्रीचं पिलं थोडे मोठे होते, मोठे झाल्यानंतर त्यांच्या भुंकण्याचा आवाज बघा कसा असतो. रात्री बेरात्री मध्यरात्री भुंकणार कुत्र असते. रात्री बेरात्री मध्यरात्री भुंकणार कुत्र असते. त्यांचा आवाज बघा लांब स्वरामध्ये भुंकते. ते कसं भुंकते बघा. कुत्र म्हातारा होतो. कुत्र म्हातारा झाल्यानंतर कसं भुंकते बघा. बकरीच्या पिल्याचा आवाज. बकरी चढायला जाते जंगलामध्ये. जंगलामध्ये गेल्यानंतर बकरीचं पिलं घरी राहते. बकरीच्या पिल्याला लागते भूक, तर ती आईला आवाज देते. बकरीचं पिलं आवाज कसं देते बघा. सदाई प्रफुल्लित ठेवा, ठेवते ठेवा. मांजर असते, मांजरीचा आवाज बघा कसा असतो. हा मांजरीचा आवाज ऐकून तिकून भोके येते. भोक्याचा आवाज बघा कसा होतो. ह्या भोक्याचा आवाज ऐकून इकडून एक भोका होतो. याचा झगडा बघा कसा होतो. पिल्यांचा आवाज बघा. मस्त राहायला जाते जंगलामध्ये. म्हशीचं पिलं सुद्धा भुकेलेलं असते. ती आईला आवाज देते. आवाज कसा देते बघा. वागाजा वागाजा कोंबडीचा आवाज आवाज. दुसरा आवाज बघा. कोकिळीचा आवाज बघा कसा आहे. कोकिळीचा आवाज. आत्ताच 15 दिवसांचा आत्मसात केलेला आहे. घोड्याचा आवाज सुद्धा मी 15 दिवसांचा आत्मसात केला. जमते किंवा हे तेव्हा हा आवाज घोड्याचा आवाज बघा कसा असतो. आत्ताच त्याची प्रॅक्टिस चालू आहे. तर मित्र आखरीचा एक जोक सांगून जातो. तुम्ही माझी तारीफ करत असेल, तुम्ही मला विचारत असेल की एवढी मोठी दाढी या माणसानं काउंट होतो. त्या दाढीची फार मोठी कमाल आहे. ती कधी साईबाबा बनतो, कधी गाडगे महाराज म्हणतोय. निवडीला पूर्णपणे गाडगे महाराजाच्या विषयामध्ये फिरलेला आहे. तर मित्र एक दिवस मी कार्यक्रमाला गेलो एका ठिकाणी. कार्यक्रम चालू होता. माझा दसरा निर्मूलावर स्वच्छता अभियानावर चालू होतं. तर एक म्हातारी बसलेली होती. माझ्या कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर 15-20 मिनिट होत नाही, तर ती म्हातारी रडायला लागली. म्हटलं आई का रडते ग? म्हणे बापू पाहूनच नाही. मग माझं कीर्तन तुला आवडलं नाही का? नाही बापू. मग रड काय? मग सांगतो बापू म्हणे तो कीर्तन चालू ठेव म्हणे. तर ती कीर्तन चालू असताना आणखी अर्धा घंटा होत नाही तर ती घसा रडायला लागली. तू म्हटलं आई का रडते ग? आता तरी तुला सांगावं लागत नाही का? मग माझं कीर्तन बंद करतो. ठीक आहे म्हणजे सांगतो बापू. बापू म्हणे मी महिला बचत गटाचे अध्यक्ष. महिला बचत गटाचे अध्यक्ष मला नाव बकऱ्या एक बोकूर मिळाला म्हणे. बापू म्हणे बोकूर कने बिमार करून गेला रे.
म्हटलं मेला तर मेला आहे तुला अशी कशी काय आठवण आली बाज नाही बाबू म्हणे माझ्या बोकडाचे कान चांगले होते दाढी चांगली होती केस गुबगुबीत बोकड्या होता मोठे होमचं पुरा होता